रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ. तर आर्ट आणि क्राफ्ट म्हणजे चित्रकला, त्यात रांगोळी, पेन्सिल स्केचेस, कलरफुल पेंटिंग्स, परत आणखी पेबल आर्ट्स, अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश होतो. आणि हा विषय म्हणजे माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. मला खूप आवडतं स्केचेस काढायला, परत आणखी पेंटिंग्स काढायला. पेबल आर्ट मी कधीच केलेलं नाही, पण म्हणलं बघून जरा ट्राय करावा. नंतर मग काय कॉफी प्यायला गेलो. मस्त वाफाळता चहा घेतला मी, आणि ही कॉफी बशीनं पिते. म्हणलं पिऊन दाखवा एकदा. कॉफी बशीनं पिताना बघून मलाच हसायला येत होतं, कारण चहा आणि बशी कॉम्बिनेशन आहे, पण कॉफी आणि बशीचं कॉम्बिनेशन काय मला जुळत नव्हतं. एवढं सगळं करून नंतर मस्त असं बाजारात फेरफटका मारत थोडंसं माळवं खरेदी केलं. रंगीबेरंगी बाजार बघून मन अगदी प्रसन्न होतं. तरी लहानपणी जशी बाजारात भटकण्यात मजा येते तशी आता येत नाही. लहानपणी जसे थोडेफार पैसे घ्यायचे, 10-20 रुपये, त्यातच मस्त शेव फुटाणे वगैरे खरेदी केली जायचं. आणि तो जो आनंद होता ना, तो आता शब्दात नाही सांगता येणार. कधी एखादा पेरू खरेदी केला जायचा. आणि महत्त्वाचं म्हणजे घरातून आज बाजारला कोण येते याची जिज्ञासा खूप असायची. मी लहान असताना माझी मावशी बाजारला यायची, आणि आमची शाळा पण आहे ना बाजार शेजारीच असायची, त्यामुळं मी मधल्या सुट्टीत लगेचच बाजारात यायचे. आणि एवढं सगळं करून सासूबाईंना साडी घेण्यासाठी आम्ही गेलो, तर हिनं स्वतःला 4-5 ट्राउझर्स घेतला. आणि एक गोष्ट आणायला गेलं म्हणजे आपली मिडल क्लास लोकांची विंडो शॉपिंग ठरलेलीच असते. 10-15 ड्रेस काढायला लावले, घेतला एक पण नाही. तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.